गेल्या 1-2 दिवसांपासून ढगाळ हवामान असल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठे आव्हान उभे राहिले. याचे कारण काय बघूया आपल्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून. तर रामराम मंडळी, मी तुमचा ॲग्रिकॉस मित्र दिगंबर शिंदे स्वागत करतो परत एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आजचा आपला विषय म्हणजे ढगाळ हवामान असल्यामुळे कांदा पिकाला मोठे नुकसान होण्याची शक्यता असते. अशा वातावरणाने कांदा पिकांवरती करपा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता खूप जास्त असते आणि त्याचबरोबर फुलकिड्यांचा म्हणजेच थ्रिप्सचा प्रादुर्भाव पण होण्याची शक्यता खूप जास्त असते. थ्रिप्स पातीचा वरचा पापुद्रा खरवडतात आणि त्यातून निघणारा रस शोधतात. यामुळे पानांवर चंद्री रंगांचे असंख्य ठिपके किंवा चट्टी दिसू लागतात. प्रादुर्भाव जास्त झाल्यास पातीचे शेंडे वाकडे होतात, पाने पिवळी पडून सुकू लागतात आणि कांद्यांचा आकार लहान राहतो आणि याचा थेट परिणाम म्हणजे हा कांदा उत्पादनावर पडतो. कांद्याचे उत्पादन 30 ते 50% घटू शकते. यासाठी तुम्ही लवकरात लवकर फवारणी करायला पाहिजे. म्हणून मी तुम्हाला एक फवारणी कॉम्बिनेशन सांगणार आहे. तर तुम्हाला घ्यायचे आहे थ्रिप्किल 30 मिली प्रतिपंप. हे मुख्यतः थ्रिप्स वरती काम करते. त्यासोबतच घ्यायचे आहे इंडोफिल कंपनीचे बुरशीनाशक अवतार. यामध्ये येते हेक्झाकोनाझोल 4% प्लस झायनी 62% किंवा इंजोकेम कंपनीचे युनिक्स. यामध्ये येते ॲझॉक्सिस्ट्रोबिन प्लस टेबुकोनाझोल. हे कांद्यांवरील करपा पूर्णतः संपवण्याची क्षमता ठेवते. त्याचबरोबर घ्यायचे आहे सिमॅक्स. हे सीव्हीड एक्स्ट्रॅक्ट असून यामध्ये येते आस्कोफायलम नोडुसम नावाचे घटक. हे आणते आपल्या कांदा पातीला हिरवटपणा आणि करते पातींच्या संख्येमध्ये वाढ. ही फवारणी आपल्याला घ्यायची आहे. 100% याचा तुम्हाला फायदा दिसून येईल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या पेजला फॉलो नक्की करा. धन्यवाद. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.